आपला पोरगा मोठा झालाय, तो शिकलाय, सवरलाय, नोकरी करू लागलाय, मुलगी पसंत केलीये, लग्न करायचं म्हणतोय. नंदिनी नाव तिचं. खरंच 20-22 वर्षानंतर या घराला घरच्या गृहिणीचा स्पर्श होणार आहे. आता काय काय झालं? काही नाही. ऐकते तुमचं म्हणणं. ऐकत काय बसलीये? त्याच्यासाठी टिफिन तयार करणं. अरे जय्यत तयारी करायची आहे तिच्या लग्नाची आपल्याला. आता सगळे पुढचे दिवस म्हणजे काय विचारू नको. त्याच्यासाठी येणं ते लग्न घर बुक करायचंय, त्याच्यानंतर गाजोत्रीवाले, त्याच्यानंतर ते निमंत्रण पत्रिका छापायच्या. त्या टिफिन उशीर होतोय. हे लवकर दे ना ग टिफिन त्याला. काय झालंय? आलाय का? सांग असं झालं. बरं तुझ्या जेवणाचं काय? मी हॉस्टेलमध्ये जेवेन. आम्हाला काय मावशी जे खाऊ घालतील ते आम्ही खाणार. हो. आणि हो ऐक, शाळेतून येताना तुझ्या त्या शिक्षिका ज्या आहे ना, त्यांचे पत्ते घेऊन येशील रे. निमंत्रण द्यायची त्यांना. हे घे रे बाबा. आई बाबा बोला. तुम्हीच माझे आई बाबा ना. अशी वेगळी वेगळी भूमिका काय करायला हवी? आणि मी भेटतो नाही का तिथे जाऊन? निमंत्रण आधीच काय बोलत होता? तुझा जावळ काढायचा विचार करत होतो. काय झालंय की जेव्हा तू लहान होता ना, तेव्हा जावळ काढण्यासाठी तो न्हावी आला. न्हाव्याला पाहून राहिला. तुझ्या जोराने घडला तर न्हावी घालून पळून गेला. येडा कुठला. अरे तुझ्या लग्नाबद्दल गोष्टी चालल्या आहेत, त्याच्यासाठी निमंत्रण पत्र करायचे. बरं पण संध्याकाळी ठीक आहे येतो. जोडे घालून जाशील रे. हो काय हो, एकदा मोजे घालून गेला होता. शांत शांत झालंय घर. एवढी शांतता मला परवडत नाही.